मूड बदल ऐसा करके रेडी। वो जो कुछ आया था ना वो निकल गया। अब ध्यान दो। श्री स्वामीनारायण भगवानी जय। आज आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत। आजची ही आपली परीक्षा पे चर्चा या विषयावरती युवक मंडळाची सभा आहे आणि या सभेला आपण वनिता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय बीपी जाधव सरांना या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे। आपल्याला आज या परीक्षा पे चर्चा या विषयाच्या माध्यमातून येणाऱ्या 10वीच्या परीक्षेमध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करू शकतो, त्याच पद्धतीने जे लहान विद्यार्थी आहेत 7वी 8वीचे त्या युवकांना पण परीक्षेच्या दरम्यान काय काय अडचणी येतात, कशा पद्धतीने परीक्षा दिली पाहिजे, सराव अभ्यास कसा केला पाहिजे, या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला सखोल मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या जाधव सर आपल्याला या ठिकाणी देणार। बीएपीएस स्वामीनारायण संस्था संचालित संस्कार धाम नवापूर या संस्कार धामनं परीक्षा पे चर्चा या विषयावर आजचं प्रवचन आयोजित केलेलं होतं आणि सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देईन की त्यांनी अत्यंत योग्य वेळेला अशा प्रकारची चर्चा घडवून आणली की जी विद्यार्थ्यांच्या हिताची आहे। इथे बरेचसे विद्यार्थी सत्संगी आहेत, काही गुणभावी आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश मिळावं अशी अत्यंत प्रांजळ आणि स्वच्छ भूमिका आयोजकांच्या मनामध्ये होती आणि युवा मंडळाने ते खास करून आयोजित केलेलं होतं। मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा और सबसे बड़ी बात यह है कि मिस्टेक्स कहाँ होती है। इंग्लिश विषय में एक बात अपने ध्यान में रखनी है ये कि सवाल जो है, प्रश्न जो है किस टेंस में पूछा गया है और उसी टेंस में आपको उसका उत्तर लिखना है। ये बात मराठी में भी है, गुजराती में भी है, हिंदी में और संस्कृत में भी लागू है। अगर आप ऐसा करते हैं तो हमारी परीक्षा बहुत अच्छे से हम दे सकते हैं। परीक्षा देने जाते समय हमारे मन के ऊपर किसी भी तरह का बोझ नहीं होना चाहिए। आपको कॉन्फिडेंस है, बिल्कुल प्रसन्नता से परीक्षा को फेस करना है। अगर मेरा अभ्यास हो गया है तो मुझे किस बात की चिंता है, किसी बात की चिंता रखने की कोई जरूरत नहीं। हम अच्छे से, इसलिए मैंने मेरे शुरुआत में जो स्पीच को स्टार्ट किया तो मैंने कहा था कि हम शांति के समय में अच्छा अभ्यास करेंगे तो परीक्षा के समय हमको बहुत ज्यादा देर तक नाइट में जागने की जरूरत नहीं होती और कोई टेंशन लेने की भी जरूरत नहीं होती। वो सवालों के आपको यहाँ पर जवाब मिळणे वाला आहे, बरोबर आहे। जे काही आपले प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला इथे मिळेल। परीक्षेच्या दरम्यान आपल्याला काय अडचणी येतात, परीक्षेमध्ये काय काय गोष्टी आपल्याला मार्गदर्शन करायचे आहेत, या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी समाधान होणार आहे। सर यासाठी आपल्याकडे आलेले आहेत, बरोबर। जे काही तुमचे प्रश्न असतील हात वरती करायचा आणि प्रश्न विचारायचा, छोटा का होईना छोटा प्रश्न विचारा, जेणेकरून तुम्हाला त्याचं उत्तर सहज मिळेल। ज्या दैनंदिन तुमच्या पेपरामध्ये एक्झाम देताना तुम्हाला अडचणी येतात त्या विचारायच्या आहेत, ठीक आहे। हा तुम्ही विचारा, तुम्हाला सांगू ऊपर आ रहा नहीं, बसू बिलकुल सांगतो बसा। टाइम मॅनेजमेंट एकदम सोपी गोष्ट आहे। तुम्हाला प्रश्नाला किती वेटेज दिलेलं आहे, किती मार्क, पद्धत ऐसी होती है आप लोग अगर पूरा पैराग्राफ पढ़ते हैं वो ठीक नहीं। मुझे ऐसा कहना है कि पैराग्राफ नहीं पढ़ना चाहिए। क्यों, आपको बता दूं। जो सीन पैसेजेस होते हैं उसके लिए पैराग्राफ पढ़ने की जरूरत नहीं, क्योंकि हमने जब स्कूल में वो लेसन जब चलता है तो 10 बार तो भी हमने एक टेक्स्ट पढ़ना चाहिए। अगर हम उस टाइम 10 बार टाइम पढ़ते हैं ना तो जो परीक्षा में वो कोई पैसेज आता है ना उसको पढ़ने की कोई जरूरत नहीं। खाली प्रश्न जो है उसको पढ़ो, उत्तर अपने आप को, अगर आपने अच्छा ढंग से उसको पढ़ा है तो उसको रीडिंग करने की कोई जरूरत नहीं पड़ेगी, अपने आप उत्तर आ जाएगा। अगर नहीं आता है तो फिर एक ग्लांस मारो, आपको उत्तर मिल जाएगा। हाँ, एक वाक्य में उत्तर लिखना है और वो बिल्कुल सही ढंग से आप लिखते हैं तो आपको आउट ऑफ मार्क्स मिलते हैं। उसमें मार्क्स कट नहीं होते हमारे बच्चों। इसलिए मैं आपको चाहूंगा कि इंग्लिश का जो पेपर है, एक मिसाल के तौर पर क्वेश्चन नंबर 1 से स्टार्ट करो। हाँ, एक बात ये भी है कि भाई मेरे को ये नहीं, ये क्वेश्चन मैं पहले छोड़ना चाहता हूँ, लेकिन आप वो कर सकते हैं। वो क्वेश्चन का नंबर जो है ठीक ढंग से लिखो। क्वेश्चन नंबर 1 जो लिखा
उसमें 8 मार्क का प्रश्न है, वो वहां पर बहुत सारे और भी दिए, वो पूरे छोड़ दो। आपने कितना भी लिखा लेकिन उसको आपको 8 मार्क वही मिलने वो कट नहीं हो सकते। क्वेश्चन नंबर 2 से फिर आपके पैसेजेस शुरू होते हैं, आपके पढ़े हुए आपकी किताब में के जो पैसेजेस, जो 2 पैसेजेस है उसमें सिंपल फैक्चुअल क्वेश्चन है, उसके उत्तर कभी उसमें मार्क्स नहीं कट होते। फिर वो बॉक्स में उत्तर लिखना है, उसमें भी मार्क्स कम नहीं होते। मेरे यहाँ पे बच्चे बैठे हैं कि हमने बहुत प्रैक्टिस की, वर्कबुक के जरिए कि प्रश्न पत्रिका कैसी होती है, पूरा साल भर हमने वही किया है, इसलिए इन बच्चों को आप तुम्हारा वाटता है कठिन जाएंगे पेपर ऐसा बिल्कुल तैयारी हो गई। मैं आपको बता दूं कि जिस तरह से मार्क्स मिले या तो 75 और 75 के अबव मार्क्स मिले, वो पेपर में हमेशा मॉडरेटर को वो सूचना होती है कि वो बारीक करो, आप समझने की कोशिश करो। वो जो बच्चा होता है ना, उसको अगर पूर्व जन्म के, क्योंकि हिंदुइज्म जो है वो पूर्व जन्म में बिलीव करता है, पूर्व जन्म के कुछ खराब बातें, कुछ दुख भरी बातें उसको याद आती हैं तो वो रोता है, उसका यही कारण है। अगर उसे पूर्व जन्म की अच्छी बातें, आनंददायी बातें याद आती है तो हंसता है, बस यही रीजन, इसका कोई रीजन नहीं। क्योंकि भगवान स्वामीनारायण ने वचनामृत में इस बात की पुष्टि की है, जब संतों ने पूछा था उनको कि हमें पूर्व जन्म के कुछ विकृत दृश्य क्यों दिखते हैं, कुछ दुखदायक दृश्य क्यों दिखते हैं, तो भगवान ने कहा था कि जब तक हमारे इस जन्म में हमारा जब तक पुण्य नहीं बढ़ता, पुण्य का प्रभाव नहीं बढ़ता, तब तक पहले जन्म के दुष्प्रभाव वाले जो विचार होते हैं वो हमें दिखाई देते, वही उसका रीजन है। आप किसी भी एंगल से उसको चेक या दृष्टिकोण से लिख सकते हो। ऐसा पॉजिटिव हमें हमारे मन को कहना है। और फिर देखो, आप पेन उठाओ, आपने जो पढ़ा होगा तो बहुत ही अच्छे ढंग से लिख सकता हो। ऐसा पॉजिटिव हमें हमारे मन को कहना है। और फिर देखो, आप पेन उठाओ, आपने जो पढ़ा होगा। श्री स्वामीनारायण भगवान ने आज आपल्या या युवक मंडळाच्या सभेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वनिता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आणि आपल्या संयुक्त मंडळाचे सदस्य आदरणीय बीपी जाधव सर या ठिकाणी परीक्षा पे चर्चा या विषयावरती आपल्याला सखोल मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले, त्याबद्दल युवक मंडळ नवापूरच्या वतीने सरांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करू। आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी खूप सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्या काही त्यांच्या अडचणी असतील, ज्या काही समस्या असतील त्याचं समाधान आपण या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। या परीक्षा पे चर्चा या विषयावरती आपण सखोल मार्गदर्शन केलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना, त्याबद्दल आपले पुनश्च मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल, आणि जे काही नवापूर शहरातील तमाम युवा वर्ग आहे त्यांना आपण या परीक्षा पे चर्चा या विषयाच्या अंतर्गत जे मार्गदर्शन केलेलं आहे या विषयावरती आपण विद्यार्थ्यांसाठी काय या ठिकाणी विचार या ठिकाणी देणार आहात, त्याबद्दल आपण सांगा। जय स्वामी। सगळ्यात अगोदर तुम्हा आयोजकांचं म्हणजे EABS युवा मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुकही करतो। त्याचं कारण असं आहे की आपलं मंडळ जे आहे, जसं आपल्या BAPS संस्थेच्या केंद्रस्थानी माणूस आहे, की माणसाचा उत्कर्ष, त्याचा कल्याण कसं होईल, आणि तोच हेतू या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संदर्भात पण आपण आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात, की ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते अधिकच खुलावं आणि अधिकच ज्याला म्हणून डायनॅमिक व्हावं, अशा पद्धतीचा प्रयत्न आपला असतो। मला माहिती आहे, आपण मागे या सगळ्याच मुलांना अहमदाबादला त्या महोत्सवासाठी नेलं होतं आणि तिथून खूप सारं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं आहे। आता परीक्षेच्या निमित्तानं मला आपण इथे बोलवलं, खरं म्हणजे मी आपला आभारी आहे। मी आभार याच्यासाठी व्यक्त करतो की एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी चर्चा करायला मला नेहमीच आवडतं। आज या विद्यार्थ्यांना मी त्या संदर्भात तेच सांगितलेलं आहे की परीक्षा एक नेहमीची गोष्ट असते, त्याच्यामध्ये नवीन काय असतं असं नाहीये, काही आव्हानात्मक गोष्ट असते, काही अवघड कठीण असतं असं अजिबात नसतं। ती नेहमीचीच एक क्रिया असते, एक प्रक्रिया असते, आणि आपण जे अभ्यास केलेला असतो
त्या अभ्यासाचं परीक्षण तिथे होणार असतं आणि म्हणून ती परीक्षा देत असताना त्या परीक्षेला सामोरं जात असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता आपण ती परीक्षा दिली पाहिजे. आपण अभ्यास केलेला असतो त्याच्यामुळे आपण नापास होणार वगैरे अशी भीती मनामध्ये येण्याचं काही कारण नाही. मी उलट असं म्हणेन की आपण सगळ्यांना अत्यंत घवघवीत असं यश मिळेल, अत्यंत चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील याबद्दल मी अतिशय काय म्हणूया त्याला की खात्री आहे मला. आणि विद्यार्थी नक्कीच पुढे प्रगती करतील. आपल्या या कार्यक्रमांच्या बाबतीत मला एवढं म्हणावं असं वाटतं की आपण असे कार्यक्रम वारंवार आयोजित करत राहा आणि ज्यामुळे नवापूरच्या परिसरातली मुलं जी आहेत ती सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे पुढे जातील आणि आपल्या परिसराचं आपल्या क्षेत्राचं नाव लौकिक जो आहे तो वृद्धिंगत करतील. जय स्वामीनारायण.